जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे. चला तर स्टार्ट करूया आणखी एक धमाकेदार व्हिडिओ. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार की ऑप्शन इंडेक्स मध्ये आपल्याला कॉल आणि पुट सिंपल वेनी कंप्लीट चार्ट अनालिसिस करून सगळंच डिस्कस करणार. कॉल आणि पुट दोन्ही पण. आतापर्यंतच्या सिरीज मध्ये आपण कॉल पुट सिक्वेन्शियली डिस्कस केलं. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं कम्प्लिटली एकाच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. डायरेक्टली चार्टवरती डिस्कस करणार. एंट्री कशी काढायची, स्टॉप लॉस कसा काढायचा, टार्गेट कसा काढायचा, ट्रेंडचा कसा वापर करायचा, राईट. आणि या पद्धतीने आपल्याला ऑप्शन मध्ये अनलिमिटेड एंट्री कशा मिळणार या सगळं आपण डिस्कस करणार आहे. त्याआधी मी तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छितो, कारण की तुमचे मला कॉमेंट कमी येतात व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवर खूप चांगले चांगले मेसेजेस करतात की माझा कॉन्सेप्ट तुम्हाला आवडत आहे अशा पद्धतीने, राईट. चला स्टार्ट करूया. सो आपण काय शिकणार आजच्या? तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे 4 प्राइस स्ट्रक्चर आहे, राईट. जर तुम्ही नवीन असाल चॅनल वरती तर टेन्शन नका घेऊ, इथे तुम्हाला सगळं समजणार, राईट. 4 प्राइस स्ट्रक्चर आहे आपल्याला. 2 डिमांड आहे, ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली. हे काय असतं सगळं डिस्कस करूया, राईट. याला तुम्हाला अपट्रेंड मध्ये शोधायचं आहे, राईट. याला तुम्हाला अपट्रेंड मध्ये शोधायचं आहे आणि कॉल एंट्री घ्यायची आहे, सी एंट्री घ्यायची आहे. कशी घ्यायची आहे मी तुम्हाला चार्टवरती शोधून सगळं सांगतो. तसेच आपल्याकडे 2 सप्लाय स्ट्रक्चर आहे, रॅली बेस ड्रॉप, ड्रॉप बेस ड्रॉप. ड्रॉप लास्टला असते त्यामुळे याला आपण सप्लाय स्ट्रक्चर म्हणतो, राईट. आणि यामध्ये आपण पुट एंट्री घ्यायचे. जर कोणी नवीन असेल तर शांततेने व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहे प्रिव्हियस व्हिडिओ बघा. कॉन्सेप्ट खूप चांगलेला आहे. 90% पेक्षा जास्त अॅक्युरेसी मिळतं आणि तुम्हाला इथे सिद्ध करून पण दाखवतो, राईट. सो तुम्ही शांततेने व्हिडिओ ऐकून घ्या, डायरी आणि पेन सोबत ठेवा आणि सगळ्या गोष्टी लिहा. सो अपट्रेंड मध्ये आपल्याला ड्रॉप बेस रॅली आयडेंटिफाय करायचा आहे. हे ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली 2 डिमांड स्ट्रक्चर आहे. आपण ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली हे आपले डिमांड स्ट्रक्चर्स आहे, राईट. आधी मी बँक निफ्टीवरती जम्प करतो. तिथे आपण बँक निफ्टी डिस्कस करूया, नंतर मी निफ्टीवरती जम्प करतो, राईट. आजचंच उदाहरण घेऊया. ड्रॉप बेस रॅली अपट्रेंड मध्ये आपल्याला काय पाहिजे? ड्रॉप बेस रॅली आणि डाऊन, राईट, आणि रॅली बेस रॅली. सो हे ड्रॉप बेस रॅली काय असतं तुम्हाला माहितच आहे की काय. पहिली कॅन्डल ड्रॉप असायला हवी, देन बेस 1 2 3 बेसेस आणि रॅली अशा पद्धतीने. सो हे ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे. तर हे कशा पद्धतीने काम करतं? सिंपल वे. आपण पुलबॅक वर काम करतो, वेट करतो. कुठे? तर आपल्या वॉर झोन मध्ये. वॉर झोन म्हणजे काय? बेसेस असतात आपल्या. हे ड्रॉप आहे, मोमेंटम कॅन्डल. ही रॅली आहे, बायर्सची डॉमिनन्सी दाखवली, प्राइस वरती गेली. बघा इथं टॅप झाल्यावरती ही गॅप फिल करून, राईट. बँक निफ्टी इंडेक्स घेतलेला आहे मी. थांबा, बँक निफ्टी फ्युचर घेतो, 1 मिनिट थांबा. हा, आता घ्या, राईट. फ्युचर वरती अप्लाय करायचं मित्रांनो. 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये अप्लाय करायचं. बघा मी हे ड्रॉ केलेला होता झोन, डिलीट करतो याला. सो काय करायचं तुम्हाला? 5 मिनिटचा टाइम फ्रेम घ्यायचा. आधी हे नोट करून घ्या. फ्युचरचा चार्ट घ्यायचा, कारण की फ्युचर याच्या करता की फ्युचर मध्ये परफेक्टली वर्क करतं. कारण की फ्युचर मध्येच आपण बाईंग सेलिंग करतो, आपण स्पॉट चार्ट वरती नाही करत, राईट. सो फ्युचर वरतीच आपण लॉट मध्ये करतो. सो फ्युचरचा चार्ट परफेक्टली काम करतो. इथं काय झालं? एक गॅप फिल झालेली आहे आणि इथनं समजतं आपल्याला की हा वरती जाणार आहे, म्हणजे अपट्रेंडचा एक सिग्नल मिळतो आपल्याला, राईट. सो इथे तुम्ही बघू शकता आपले 2 स्ट्रक्चर आहे. कुठले 2 स्ट्रक्चर आहे? डिमांड स्ट्रक्चर, ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली. सो आधी आपण इथे जे स्ट्रक्चर, या 2 पैकी जे पण स्ट्रक्चर मिळणार त्यामध्ये आपण काम करणार. इथे बघा ड्रॉप बेस 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 आणि रॅली क्रिएट झालाय. सो मी तुम्हाला शिकवलेच आहे की बेस कॅन्डलला, ज्या बेस कॅन्डल, इथे 3 बेस कॅन्डल आहे, 3 बेस कॅन्डलला तुम्ही काय करणार? झोन मध्ये इन्क्लूड करणार. सिंपल. हे बघा मी काय करतो, याला झोन मध्ये इन्क्लूड करतो. अशा पद्धतीने मी एक डिमांड झोन मार्क केलाय. ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे, रॅली लास्टला असते असं लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळेस प्राइस या एंट्री पॉइंटवर टॅप होणार, आपण काय करायचं आहे? सिंपल एंट्री घ्यायची आहे मार्केट ऑर्डर प्लेस करून. तुम्ही बघा किती स्मार्ट वेने इथे टॅप झाला आणि वरती गेली. मार्केटमध्ये मोमेंटम चांगलं असल्यामुळे, राईट, ऍक्च्युली टार्गेट हेच राहतं, पण हा इथनं निघालेला आहे, गॅप मधनं निघालेला तीर आहे, तो हो चांगला लॉंग वे जाणार आहे. पुष्कळ गोष्टी आहे मित्रांनो प्राइस ऍक्शन मध्ये शिकण्यासारख्या, ज्या तुम्हाला हळूहळू समोर मी घेऊन येणार,
राईट. आणि मी ट्रेनिंग प्रोग्राम पण घेतो, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कम्प्लिटली माझ्यासोबत असाइनमेंट वगैरे सगळं सगळं डिटेलमध्ये असतं. जर तुम्हाला वाटत असेल की जॉईन करायचं तर तुम्ही जॉईन करू शकता. माझा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. राईट. सो इथे काय आहे, एंट्री घ्यायची, आपण एंट्री घेतली आणि वरती गेला. वरती गेला, राईट. हे इथे प्रॉफिट बुक करतो, जिथनं ह्या मुडतो ना म्हणजे खाली येतो तिथे आपण प्रॉफिट बुक करतो. पण जर आपल्याला कन्फर्मेशन आहे, सो आपण काय करतो, काही क्वांटिटी होल्ड पण करू शकतो लॉंग टार्गेट करता. राईट. अशा पद्धतीने इथे काम करावं लागतं. नंतर नंतर पुन्हा स्ट्रक्चर शोधूया. रॅली, बेस, बेस आणि रॅली. इथे पण डिमांड स्ट्रक्चर झालं. इथे पण तुम्ही मार्क करायचं, बेस कॅन्डलला काय करायचं इथे अशा पद्धतीने. हा झोन झाला आपला एक्झिक्यूट. राईट. सो मी इथे झोन मार्क करतो. रॅली, बेस, बेस, रॅली, 2 बेसेस आहे बघा इथे. रॅली, बेस, बेस, रॅली. सो हे दोन्ही पण बेसेस मी झोन मध्ये टाकलो आणि इथे मला काय करायचं, वेट करायचं. पण आला नाही आपल्या याच्यावर, असू द्या, कारण की मोमेंटम मध्ये आहे हा. राईट. म्हणून आलेला नाही, नाहीतर येतोच. आला नाही तर काही प्रॉब्लेम नाही, आपण थांबून जायचं, काही वेट करायचं, नवीन क्रिएशन साठी वेट करायचं. राईट. नंतर इथे बघा, अगेन रॅली, बेस आणि रॅली. शांततेने बघा प्राइस ऍक्शन काय असतं ना, ते तुम्हाला समजेल इथे. राईट. प्राइस ऍक्शन काय असतं इथे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि मित्रांनो, अॅक्युरेसी ही 90%च्या अबावच मिळणार. तुम्ही माझे एक एक जे झोन मार्क करतो त्याला बघा, रिपीट करून बघा व्हिडिओ. तुम्ही जर नवीन असाल, बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. राईट. कुठलीही गोष्ट जर आपण रिपीटेडली करतो ना, तर त्यामध्ये सक्सेस मिळतोच. तर तुम्हाला एकच आदत ठेवावं लागणार. तुम्ही इक्विटीमध्ये करत आहे, कॉन्सेप्ट चालणार. तुम्ही ऑप्शन मध्ये करत आहे, तुम्ही कमोडिटी मध्ये करत आहे, तुम्ही फॉरेक्स मध्ये करत आहे, सगळीकडे माझा कॉन्सेप्ट चालतो. पण तुम्हाला रिपीटेडली एकाच इन्स्ट्रुमेंट मध्ये, एकाच सेगमेंट मध्ये ते काम करावं लागणार. राईट. त्यावेळेस तुम्हाला परफेक्शन येणार. आज इक्विटी करतो, उद्या ऑप्शन करतो, उद्या एमसीएक्स करतो, असं चालणार नाही. हे लक्षात ठेवा. रिपीटेडली एकच गोष्ट करणार तर तुम्हाला सक्सेस मिळणार. आणि कुणावर पण डिपेंड राहू नका. इंडिपेंडेंट बना, शिका, कारण की ऑप्शन मध्ये क्विकली एक्झिट इम्पॉर्टंट असतो. राईट. चला टॉपिक वर येऊ द्या, तुम्हाला समजलं असेल. रॅली, बेस, रॅली. इथे पण आपण बेसला काय करणार, झोन मध्ये टाकणार. मी रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि इथे झोन मार्क करतो. राईट. अनफॉर्च्युनेटली आपला हा पण झोन मार्केट मोमेंटम मध्ये आहे, समजायची गरज आहे आपल्याला. हा एक्झिक्यूट झालेला नाही. नंतर काय झालं इथे बघा. नंतर इथे पुन्हा रॅली, बेस, बेस आणि रॅली क्रिएट झाला. राईट. याला आपण आता ट्रेड करायचा विचार करूया. राईट. जे एक्झिक्यूट नाही झाले, राईट, त्याला सोडून द्या. इथे बघा, दोन्ही पण बेस मी टाकले. आणखी ही रॅली बघा, आता इथे बघा किती सुंदररित्या ही रॅली क्लोज झाल्याबरोबर तुम्ही इथे झोन मार्क केला, एंट्री एक्झिक्यूट झाली आणि वरती गेला. अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात. राईट. चला, हा एक्झिक्यूट झाला बघा. आता 2 एक्झिक्यूट झाले, दोन्ही पण परफेक्टली. नंतर इथे रॅली बेस्ड ड्रॉप आहे, अप ट्रेंड आहे, आपण रॅली बेस्ड ड्रॉप मध्ये घेऊच नाही शकत. राईट. ड्रॉप बेस रॅली किंवा रॅली बेस रॅली पाहिजे. सो रॅली, सॉरी, इथे रॅली, रॅली, बेस आणि रॅली. हा, इथे थोडंसं समजण्यासारखं आहे, कारण की जेव्हा आपण मल्टी अनालिसिस करतो ना, तर ह्या कॅन्डलचा त्यांनी ना, हा अनटेस्टेड जागा होती, त्यामुळे हा घेतलेला आहे आणि हा फेल झाला. इथे थोडंसं आपल्याला नॉलेजची गरज असते मित्रांनो. राईट. तुम्हाला 3 मिनिट मध्ये दाखवू का मी? हा, इथे बघा, हे बघा काय झालं, अनब्लेंडिंग झालं याचं. हे बघा, सगळे बेसिस आहे, हे आहे म्हणजे तुमचा स्टॉप लॉस काय, ड्रॉप, बेस, 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 बेस आणि रॅली, अशा पद्धतीने. सो तुमचा स्टॉप लॉस इथे जातो बघा, कसं सेफ आहे, ते आहे ना सेफ. राईट. तेच म्हटलं, आपल्याला नॉलेजची गरज असणे गरजेचंच असते, त्याशिवाय आपण ऑप्शन सारखं इन्स्ट्रुमेंट ट्रेड नाही करू शकत. राईट. नंतर काय झालं, नंतर बघूया. नंतर बघा इथे, इथे ड्रॉप, बेस, बेस, बेस आणि रॅली क्रिएट झालं. अप ट्रेंड मध्ये आहे, आपण कॉल एंट्री घेणार मार्केट ऑर्डरवर, ज्यावेळेस कसं झोन मार्क केला इथे. राईट. अशा पद्धतीने. राईट. आणि इथे इथे आपण मार्केट ऑर्डर ओपन करून ठेवायचं. इथे जसं टॅप करतो तशी एंट्री घ्यायची. बघा, टॅप केला आणि वरती गेला. बघा कसा सक्सेस मिळतोय, मिळतोय की नाही. राईट. 4 ट्रेड घेतले मी सेम टाइम फ्रेमचा जर उपयोग करू, तर एक टाइम फ्रेम तुम्ही म्हणू शकता की यार इथे फेल झालेला आहे, फेल नाही आहे. राईट. मी त्याला डिटेलमध्ये अनालिसिस करून त्याला म्हणजे विन करू शकतो तो ट्रेड. ठीक आहे. पण सगळ्या गोष्टी एका व्हिडिओत नाही सांगू शकत ना, अशा पद्धतीने. राईट. नंतर इथे बघा, ड्रॉप, बेस, 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 रॅली.
आणखी इथे ड्रॉप बेस रॅली क्रिएट झाला, पण इथे तो आलेला नाही आहे. ठीक आहे, सोडा त्याला. नंतर इथे बघा, रॅली बेस आणि रॅली क्रिएट झालेला आहे. अपट्रेंड मध्ये आहे. जोपर्यंत तो अपट्रेंड मध्ये राहणार ना, तुम्हाला त्याबरोबर काम करायचंच आहे. राईट? इथे फक्त थोड्या पॉइंटने हा आपला मिस झालेला आहे ट्रेड. अशा वेळेस मिस झाला की सोडून द्यायचा, घ्यायचाच नाही. राईट? चालेल. सो इथपर्यंत आता नंतर काय मार्केट क्लोजिंगला आहे, आलेलं आहे. पुन्हा इथे यांनी क्रिएट केलेला आहे वरती जाण्याकरता. राईट? हे सगळे ट्रेड पकडू शकता मित्रांनो. तुम्ही इथे बघा. ड्रॉप बेस आणि रॅली. राईट? याला इमिडिएटली त्यांनी घेतला आणि वरती केले. सो अशा पद्धतीने हे स्मार्टली काम करतात. निफ्टीवर पण डिस्कस करूया. आणखी मी डिटेलमध्ये सांगतो एंट्री कशी राहणार. प्राइस ऍक्शन मध्ये आपल्याला ना, म्हणजे जेव्हा पण आपण ऑप्शन करतो ना, इंडिपेंडन्सी खूप गरजेची आहे. जोपर्यंत आपण इंडिपेंडेंट नाही होणार ना, तोपर्यंत आपण, कारण की एक्झिट खूप महत्वाचं असतं. एक्झिट पुष्कळ महत्वाचं असतं. राईट? चला इथे बघा. डाऊन ट्रेंड मध्ये कुठलं स्ट्रक्चर यूज करायचं आहे? ड्रॉप ऍट द एंड, रॅली बेस्ड ड्रॉप आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप. रॅली बेस्ड ड्रॉप आणि ड्रॉप बेस्ड ड्रॉप. सो इथे बघा, रॅली बेस आणि ड्रॉप क्रिएट झालेला आहे. डाऊन ट्रेंड तुम्हाला दिसत आहे की वरतून खाली येत आहे. क्लिअर कट, तुम्ही क्लिअर आहे मार्केटच्या डायरेक्शन वरती. मार्केटच्या डायरेक्शन वरती क्लिअर असणार त्यावेळेसच एंट्री घ्यायची. बघा, या बेसला मी, सिंगल बेस आहे, त्या बेसला मी झोन मध्ये टाकला. राईट? प्राइस वरती गेली आणि खाली गेला. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि मॅक्झिमम मित्रांसोबत शेअर करा. आपली मराठी फॅमिली वाढवायची आहे. आणि मी आता बँक निफ्टीवर व्ह्यू कसा बनवायचा हे सगळे व्हिडिओ समोर घेऊन येणार आहोत. राईट? समजलं असेल, लाईक करा आणि तुम्ही राईट कॉमेंट लिहायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ बनवायला पुष्कळ मेहनत करावं लागतं. ऍटलीस्ट मी नॉनस्टॉप व्हिडिओ बनवतो. जे माझ्या माइंडमध्ये आहे तेच मी इथे शेअर करतो. राईट? चला तर मग इथे बघूया. इथे बघा, आणखी रॅली बेस, 2 बेसेस आणि ड्रॉप क्रिएट झाला. याच्यानंतर हा टच केला, किस केला झोनला आणि खाली गेला. किती ब्युटिफुली काम करतात बघा, आहे की नाही? राईट? फक्त तुम्हाला शांततेनं ना चेअरवर बसून ना चार्टला ऑब्झर्व करावं लागतं. काही नाही. आपण काय करतो, नुसतं त्या मार्केटच्या मागे धावतो, नॉलेज नसतं, काही नसतं आणि मेहनतीचा पैसा नुसता मार्केटमध्ये गमावून देतो. राईट? मग फॅमिलीला काही गरजा भासल्या तर त्याच्या गरजा पूर्ण नाही करणार आपण. पण ब्लाइंडली इथे ट्रेडिंग करून आपण सगळ्या पैसा ना वेस्ट करून देणार. हे असं करायची गरज नसते मित्रांनो. थोडं शिकण्याची गरज असते. राईट? चला समोर जाऊया. ड्रॉप बेस ड्रॉप आहे. सो हे एंट्री झाली तुमची, वरचा स्टॉप लॉस. या ड्रॉप नंतर इमिडिएटली तुमच्या झोन मध्ये गेला, एक्झिक्यूट झाला आणि खाली पडला. किती सुंदर रित्या बघा, एक पण ट्रेड फेल नाही. राईट? अशा पद्धतीने. हा, थोडंसं मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस, ट्रेंड वगैरे माहित असणं गरजेचं आहे. इथे पण एंट्री घेऊ शकतो. हा बघा, वरती गेला आणि खाली आला, सोडून द्या त्याला, जाऊ द्या. नंतर इथे बघा, इथे इथे तुम्हाला झोन मार्किंग नाही कळणार, सोडून द्या त्याला. राईट? इथे बघा, नाही, इथे ड्रॉप बेस रॅली क्रिएट झालेला. आपल्याला तर सप्लाय स्ट्रक्चर पाहिजे ना. ओके, ड्रॉप बेस इथे बघा, ड्रॉप बेस आणि ड्रॉप. पण इथे हा ना आला नाहीये. राईट? आला नाही. इमिडिएटली आला तरच घ्यायचा आहे. ट्रेंड सोबतच घ्यायचा आहे ना. मी काय सांगितलं, ट्रेंड सोबत यूज करायचा आहे. नंतर इथे बघा, रॅली बेस ड्रॉप क्रिएट झाला. राईट? इथे आला झोन मध्ये आणि खाली गेला. त्यानंतर काय क्रिएट झालं इथे, ड्रॉप बेस आणि ड्रॉप. हे बघा, इथे झोन मध्ये आला आणि खाली गेला. सो अशा पद्धतीने हे काम करतात, व्यवस्थितरित्या काम करतात. तुम्ही मला मी कुठे पण जाऊन तुम्हाला दाखवू शकतो या सगळ्या गोष्टी. नीटपणे सांगू. चला आणखी दाखवू का तुम्हाला? नंतर निफ्टीवर सांगतो. राईट? इथे तर थोडं रेंज बाउंड मार्केट आहे ना, थोडं आपल्याला बघावं लागेल. हा, इथे बघा, काहीच नाही. जे मी सांगतो ते इथे होणार. राईट? इथे बघा, ड्रॉप बेस आणि ड्रॉप. राईट? याला तुम्ही बेसिसला झोनमध्ये टाकलं, आला क्विकली. सॉरी, बेस ड्रॉप. हा, सॉरी, झोन मार्किंग बरोबर नाही केलं. ड्रॉप बेस आणि ड्रॉप. सो हा मोठा झोन झाला आणि इथं आला, क्विकली टच केला आणि डाऊन. इथे आला नाही तो. नंतर इथे आला, ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झाला, ड्रॉप बेस ड्रॉप. इथे गेला आणि बघा खाली पडला. राईट?
सो हे कुठे पण तुम्हाला फक्त ट्रेंडची क्लॅरिटी असायला हवी, राईट. ट्रेंडमध्ये जर विचार केला आपण की अप ट्रेंडमध्ये कुठले स्ट्रक्चर वापरायचे आहे, ड्रॉप बेस रॅली, रॅली बेस रॅली, राईट. डाऊन ट्रेंडमध्ये रॅली बेस ड्रॉप, ड्रॉप बेस ड्रॉप, ड्रॉप लास्टला काय असतात हे नवीन असणार ना, तुम्ही जाऊन थोडं बघा मित्रांनो, राईट. मी काही असे इंडिकेटर सारखे चुटके बुटके कॉन्सेप्ट काही शेअर नाही करत. मलाही नाही आवडत ते इंडिकेटरवर काम करणं. मी तर बिलकुल नाही करत. माझ्या कुठल्या स्क्रीनवर तुम्हाला कधी पण इंडिकेटर दिसणार नाही. बघूया डाऊन ट्रेंड कुठे आहे. इथे आहे, सॉरी अप ट्रेंड आधी बघतो मी. ठीक आहे. इथे कधी कधी प्राइस ज्यावेळेस स्पीडली मूव्ह होते ना, त्यावेळेस मग ते झोनवर नाही येत. पण आपलं काम आहे मित्रांनो, कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की शांततेनं ना आपल्या जागेवर उभं राहायचं. बस प्राइसला यायचं, वेट करायचं, दॅट्स इट. बाकी काही नाही करू शकत आपण. वेट करावंच लागणार. जर तुम्हाला खरंच ट्रेडिंगमध्ये सक्सेस पाहिजे तर वेटिंग इम्पॉर्टंट आहे. वेटिंग करणं शिकावंच लागणार, राईट. इथे बघा, चला आपण इथे बघूया आता. बघा इथे अप ट्रेंड सुरू झालेला आहे. ड्रॉप बेस बेस रॅली, राईट. थोडं झूम करतो, दिसत नसेल. थोडा चार्टचा ना प्रॉब्लेम आहे. आय थिंक इंटरनेटमुळे प्रॉब्लेम आहे हा. सो ड्रॉप बेस 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 आणि रॅली बघा, इथे टॅप झाला, वरती गेला. नंतर ड्रॉप बेस 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 आणि रॅली. व्हिडिओला रिपीट करून बघा मित्रांनो, मजा येणार आहे. बघा इथे इमिडिएटली टॅप झाला आणि वरती गेला. नंतर रॅली रॅली बेस बेस आणि रॅली. हे बघा इथे, बघा कसा टच केला फक्त झोनला आणि वरती गेला. सो अशा पद्धतीने हे प्रॉपरली काम करतात, राईट. तुम्हाला फक्त आयडिया असेल. इथे बघा ड्रॉप बेस रॅली, इथे पण टॅप झाला आणि वरती गेला. इथे बघा ड्रॉप बेस रॅली, इथे पण टॅप झाला, तुमच्या टार्गेटवर इमिडिएटली पोहोचला तो. थोडा यांनी जर्क मारलेला आहे इथे, पण तुमच्या टार्गेटवरती तो छोटासा टार्गेट असल्यामुळे टार्गेटवरती तो पोहोचलेला आहे. सो अप ट्रेंड मध्ये आपण काय आयडेंटिफाय करतो, ड्रॉप बेस रॅली, रॅली बेस रॅली, अशा पद्धतीने. इथे तुम्ही कुठे पण बघा, राईट. इथे बघा रॅली बेस 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 रॅली, हा झोन बघा, टॅप झाला आणि वरती गेला. ड्रॉप बेस बेस रॅली, हा झोन बघा, टॅप झाला आणि वरती गेला. ड्रॉप बेस बेस रॅली, एक बघा किती सारे बेसेस आहे इथे, राईट. इथे पण टॅप झाला आणि वरती गेला. नंतर वरती जायच्या वेळेस यांनी काय क्रिएट केलं, इथे बघा. नाही नाही नाही, इथे ड्रॉप क्रिएट केलाय, असू द्या. सो अप ट्रेंड मध्ये हे स्ट्रक्चर, डाऊन ट्रेंड मध्ये ड्रॉप बेस ड्रॉप अँड रॅली बेस ड्रॉप, ड्रॉप ऍट द एंड. इथे बघा, इथे तर स्ट्रक्चर नाहीये कुठलं, बेस 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 आहे. हा इथे आहे ड्रॉप बेस ड्रॉप. हा झोन मार्क केला तुम्ही, हा ड्रॉप क्लोज झाला, टच केला आणि खाली पडला, राईट. अशा पद्धतीने. नंतर ड्रॉप बेस ड्रॉप, बघा इथे ह्या कॅन्डल क्लोज झाल्यानंतर टच केला आणि खाली पडला. नंतर ड्रॉप बेस बेस ड्रॉप, इथे टच झाला, झोन मध्ये गेला. इथे काय घ्यायची तुम्हाला, एंट्री घ्यायची आहे, राईट. मार्केट ऑर्डर मध्ये जसा येतो हा जवळ, तसा तुम्ही मार्केट ऑर्डर पंच करू शकता. बट तुम्ही आधी ना याचा ट्रायल घ्या मित्रांनो, तुम्हाला समजेल की अॅक्युरेसी कशा पद्धतीने क्रिएट होते यामध्ये. डायरेक्टली तुम्ही जम्प नका करू ट्रेडिंगला. ट्रेडिंग हे एक प्रोफेशन आहे, समजून घ्या, राईट. मी नेहमी तुम्हाला काही अलर्ट्स देतो, ते अलर्ट्स लक्षात ठेवा, घाई करू नका, राईट. शांततेने ज्यावेळेस तुम्ही सगळं समजून करायला लागतात, त्यावेळेस तुम्ही खरंच नीट प्रकारे ट्रेडर बनवू शकता. अदरवाईज तुम्ही आज घाईघाईने करून 2 पैसे कमावणार, पण उद्या ते गमावणार. ते डेलीचं हे काम करून काही फायदा नाहीये यामध्ये, राईट. ड्रॉप बेस ड्रॉप, हे बघा इथे वरती गेला, झोन मधून खाली पडला, राईट. नंतर ड्रॉप बेस 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 ड्रॉप, खूप सारे बेसेस आहे, अवॉइड करायचे, राईट. सो गेला झोन मध्ये आणि खाली पडला. बघा किती सुंदररित्या प्रत्येक स्ट्रक्चर काम करतं, राईट. इथे रॅली आलेली आहे, पण जरी पण तुम्ही बघू शकता किती नीटपणे हा खाली पडलेला आहे. असू द्या, राईट. सो अशा पद्धतीने हे क्लीन वेनी काम या स्ट्रक्चरमध्ये. आणि कॉमेंट लिहायचं विसरत नका. जर तुम्ही स्वामी समर्थ लिहायला पण कंजूसी करता, राईट, ते तरी ऍटलिस्ट तुम्ही लिहायचं. इथे बघा किती ब्युटिफुली रॅली बेस्ड ड्रॉप. हा तुम्ही ट्रेंड सोबत नाही येणार, ठीक आहे.
हा थोडा नंतर यूज करावा लागतो. हेवी सप्लाय झोन आहे हा, हायली रिवॉर्डेबल झोन आहे हा. ठीक आहे, बघा कशा पद्धतीने ड्रॉप, रॅली बेस्ड ड्रॉप हा खाली गेलेला आहे, राईट. आय होप तुम्हाला समजत असेल की किती. हे बघा इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप, हे बघा इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप किती सुंदररित्या इथे आला आणि किती क्विकली खाली पडलेला आहे. सो अशा ब्युटिफुली हे काम करतात मित्रांनो, राईट. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. तुम्ही नवीन जर असाल तर पूर्ण व्हिडिओला नीटपणे बघा. सेम कॉन्सेप्ट, फ्युचर यूज करायचा, चार्ट कुठला यूज करायचा, फ्युचर चार्ट यूज करायचा आणि टाइम फ्रेम 5 मिनिट निफ्टी बँक निफ्टीचा. इंडेक्सचा तुम्ही करू शकता, सॉरी मिड कॅप मिड सीपीचा मिड कॅप निफ्टी आणि फिन निफ्टी सेन्सेक्सचा तुम्ही इंडेक्स करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये लिक्विडिटी नसतं फ्युचरमध्ये, त्यामुळे राईट. कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, राईट. आशा करतो आवडलेलं व्हिडिओला रिपीट करून बघा. वॉचलिस्टमध्ये सॉरी प्लेलिस्टमध्ये क्रिएट करून ठेवलेली आहे ऑप्शन स्कॅल्पिंग वरती, ते बघा पूर्ण, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे पण व्हिडिओ दिलेले असतील ते पूर्णपणे नीटपणे बघा. जर तुम्हाला ट्रेनिंग जॉईन करायचं असेल तर माझा ट्रेनिंग प्रोग्राम 19 पासून स्टार्ट होत आहे. तुम्ही जॉईन करू शकता. मिनिमल फीज आहे, पण एक कम्प्लीट व्ह्यू तुम्हाला, ट्रेंड वगैरे सगळं सगळं, स्ट्रॅटेजीज पण शिकतो आपण, इन्स्टिट्यूशनल ऑपरेटर स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने यूज करायच्या, काय यूज करायच्या, राईट. ज्याने आपण हेवी डिमांड अँड सप्लाय झोन मार्क करून मार्केटचं डायरेक्शन आयडेंटिफाय करून सगळ्या कुठेही करू शकता तुम्ही. फॉरेक्स मध्ये कुठे 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 पण जिथे करायचं असेल तिथे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबरच आहे, तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता कॉल करून, राईट. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणखी नवीन नवीन कॉन्सेप्ट घेऊन येणार. ठीक आहे, चला मग. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.